फिरायला जायचंय. हाय, तुम्हाला असंच होतंय ना? फिकर नॉट, हेही दिवस जातील आणि आपण काहीतरी नवं चांगलं घेऊन पुन्हा एकदा भेटू. धमाल करू, खायला जाऊ, पिकनिकला जाऊ. मी तुम्हाला सगळ्यांना खूप मिस करते. लवकरच भेटू. पण तोपर्यंत स्टे होम, स्टे सेफ अँड हॅपी फ्रेंडशिप डे गाईज. लव्ह यू. हॅपी फ्रेंडशिप डे गाईज. हाय. फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने काय बोलू इच्छितो. माझ्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे माझा ग्रुप दिलदोस्ती दुनियादारी. फॅमिली म्हटलं तरी काही हरकत नाही. मित्रांनो, तुमच्याबद्दल आणि आपल्या ग्रुपबद्दल बोलायचं झालं तर एक दिवसही पुरणार नाही आणि जितकं बोलू तितकं कमीच आहे. आपल्या ग्रुपची खासियत ही अशी आहे की आपण सगळे वेळात वेळ काढून भेटतो. डिनर पार्टीज, बड्डे सेलिब्रेशन, तेही त्यांच्या घरी जाऊन फॅमिलीसोबत, हीच आपली खासियत आहे. आणि सर्वात स्पेशल म्हणजे असं की आपले पिकनिक प्लॅन वेल ऑर्गनाईज असतात. आपण चांगली ठिकाणं ठरवतो, त्या ठिकाणी जाऊन खूप मजा करतो, गप्पा गोष्टी करतो आणि आठवणीत राहतील असे पिक्स काढतो, जेणेकरून आपल्या भविष्यात आपण आठवणी घालवू शकतो. आणि आता काही दिवस झाले आपल्यामध्ये दुरावा आला आहे. असो, लवकरात भेटू आपण आणि खूप दिवसांनी आणि खूप महिन्यांनी भेटण्याची मजा काही वेगळीच आहे. सो वन्स अगेन हॅपी फ्रेंडशिप डे टू माय डिअर फ्रेंड्स अँड ग्रुप मेंबर्स. थँक्यू. ना कसली बंधने, ना कसली वचने, मैत्री म्हणजे खरं तर मनाने जवळ असणे. हॅपी फ्रेंडशिप डे गाय. Hello friends, happy friendship day. Hello everyone. Hello everyone. How are you? How are you? Happy Friendship Day. Happy Friendship Day. माझ्या आणि किवकडून सगळ्यांना हॅपी फ्रेंडशिप डे. है ना? बोल, हॅपी फ्रेंडशिप डे. एक चहा, दोन खारी, दोन खाली आपली मैत्री आपली मिरची लय भारी. लय भारी. हॅपी फ्रेंडशिप डे गाईज. लव्ह यू. कधी हसणारी तर कधी रडणारी, कधी मन दुखणारी तर कधी मन जपणारी, आपली यारी म्हणजेच दिल दोस्ती आणि दुनियादारी. हॅपी फ्रेंडशिप डे गाईज. ओह सॉरी, इट्स फॅमिली, सो इट्स हॅपी फॅमिली डे गाईज. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अजय काटरे. दिलदोस्ती दुनियादारी ह्या ग्रुपचा मी एक सदस्य. गेल्या 1 वर्षापासून मी या ग्रुपमध्ये गमतीचा व मजेचा प्रवास करत आहे. या गेल्या 1 वर्षात आठवणीत अशा राहिलेल्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्यातली एक गोष्ट सांगायची म्हणजे तर ती गोव्याची आमची सहल असेल. गोव्याची सहल का तर तिथे आम्ही केलेली बाईक राईड, बीचवरती केलेला टाइमपास, ट्रेनमधला प्रवास, त्या प्रवासात खेळल्या गेलेल्या गाण्यांच्या भेंड्या, उनो गेम, बरंच इंटरेस्टिंग होता तो प्रवास. बरेचशा अशा पिकनिक होत असतात, बट मला असं वाटतं की प्रत्येकाची एक गोवा अशी पिकनिक प्रत्येकाला हवी असते, जी मी असं बोलेन की मी तो लकी आहे की मी ती जाऊन आलो आणि ते पण एवढ्या मोठ्या ग्रुपमध्ये. मित्रांच्या बाबतीत बोलायचं झालं तर मित्र हे थोडेफार वेडेच असावे, कारण वेड्यांना बघून
तुम्ही तुमचं दुःख विसरता, तुम्ही हसू शकता, तुम्ही आनंदी होता. त्यामुळे प्रत्येक मित्र हा वेडा असावा. आणि मला एवढ्या मोठ्या प्रमाणात वेड्यांचा एक ग्रुप मिळाला आहे. त्यामुळे प्रत्येकाला मी असं थँक्यू बोलेन की मला या ग्रुपचा भाग बनवला. मैत्री दिनाच्या निमित्ताने मी ह्या ग्रुपमधल्या सगळ्या मित्रांना व माझ्या आयुष्यातल्या सर्व मित्रांना खूप खूप शुभेच्छा देईन. हॅपी फ्रेंडशिप डे. थँक्यू. तेरे जैसा यार कहा ऐसा याराना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना. हैप्पी फ्रेंडशिप डे फ्रेंड्स. लव यू ऑल. दिल दोस्ती दुनियादारी. सो दिल दोस्ती दुनियादारीची खासियतच वेगळी. त्यात असलेले 101 मेंबर्स, 101 नमुने भरलेले आहेत. तेच आपण बघूया कोण कोण आहे ते. सो त्याच्यामध्ये आहे ऋषीचं बोलणं म्हणजे डसणं असं बोलतात सगळे. त्याच्यानंतर येतो सागरचा बेबी डॉल डान्स. मग त्यानंतर येतो विनीतचा तो धगधगवाला डान्स जो अलिबागला केलेला तो मी अजूनही बघून हसत असते. त्यानंतर येतो ओमीचं रागवणं. सॉरी ओमी, पण मी अजूनही तुला घाबरते तुझ्या रागाला. देन येतो शशांकच्या हातचा चहा सकाळी सकाळी. मग येतो तो निलेश जो शांत बसून सगळ्यांची मजा घेतो. आणि मग येतो बादल जो सगळ्यांचे व्हिडिओज काढत असतो. नंतर आहे जग्गू जो बिझी परिंदे असतो, मध्ये मध्ये आपल्याला गेस्ट लेक्चर म्हणून असा टाईपचा येतो. त्याच्यानंतर आहे अनिकेतचं लिखाण आणि अनिकेतचे पंचेस पीजेवाले. आणि मग येतो राहुलजी आपका डान्स ऑसम. आणि अजय जो असं वाटलंच नाही की तो फर्स्ट टाइम गोव्याला आलेला, असं वाटलं की त्याला पहिल्यापासूनच आपण ओळखतोय. आणि आता आपण आणि विराजचं काय म्हणायचं, तो सगळ्यांच्या मुलींचा आवडता आहे इन शॉर्ट. नंतर आता आपल्या मुली बघूया. मुलीमध्ये ॲपी, म्हणजे काही अडलं ग्रुपमध्ये काहीही कुठच्या पिकनिकमध्ये की ॲपी हाक मारली की सगळं सॉर्टेड, सोल्युशनची भंडार. त्याच्यानंतर येते नूक जी एकदम बिंदास फुल लाईफ जगणारी आणि म्हणजे कसं लाईफ जगायचं फुल ते तिच्याकडून शिकावं. नंतर येते उत्तू जी एकदम अशी क्यूट आणि प्रेमळ अशी मस्त क्यूट बोलते ती. आणि मग येते आपली संतूर मॉम शीतल. शीतलकडे बघून असं वाटते की अरे वा हिच्यासारखंच राहायला हवं पुढे. म्हणत येते वैष्णवी जी छोटी कशी हसते एकदम. तिचं हसणं मला अजूनही आठवतं, म्हणजे पडते अशी ढापकळ अंगावरती. मग येते हेमा आपली फोटो क्वीन सगळी. मला इथे जाऊन फोटो काढायचा आहे, मला फोटो काढायचा आहे. आणि मग लास्ट निकिता, तिच्याबद्दल मी काय बोलणार नाही पण एवढंच बोलून की छोटा पॅकेट मी बडा धमाका. सो आणि रीमा जी आपली ॲनिमल लवर आहे. सो मला असं म्हणायचं मी ह्या ग्रुपमध्ये आली ती आय थिंक 2016-15 आणि निकिताने मला सांगितलेलं असं की हा मोठा ग्रुप आहे, तू ये आपण फिरायला जाऊ त्यांच्यावर वगैरे. आणि मी लाईक की अरे खूप लोक आहेत, कसं काय जमणार एवढ्या लोकांनी, त्याच्यामध्ये बॉईज जास्त आहेत, सो मी कसं सगळ्यांशी बोलणार होते. पण जेव्हा मी फर्स्ट टाईम आली उत्तूच्या घरी ओमीच्या बड्डेला, तेव्हा असं वाटलं की अरे हे तर आपल्यासारखेच किडेकांडीवालेच लोक आहेत, म्हणजे सगळेजण आपल्यासारखेच आहेत, मस्ती करणारे आपल्यासारखेच फ्रेंड्स आहेत. सो मग हळूहळू ग्रॅज्युअली मी एकेका पिकनिकला यायला लागली. मग मला खूप आवडायला लागलं. मी असं काय ग्रुपमध्ये असं एवढं ॲक्सेस बोलत नाही, पण मजा मला खूप येते. म्हणजे जो एक पंच वाजतो, हसी के फवारे अँड ऑल, मग तो डान्स सगळ्यांबरोबर, बाप रे बाप सगळा गोंधळ. तर त्या गोंधळमध्ये खूप एन्जॉय करते मी. म्हणजे भेटलं की खूप मस्त वाटतं. म्हणजे असं नाही आहे की ग्रुपमध्ये मी सगळ्यांशीच फोनवर बोलते रोज रेग्युलर बेसिसवर किंवा असं काय होत नाही. पण जेव्हा भेटण्याचा प्लॅन होतो तेव्हा मी एकदम अशी रेडी, आय एम रेडी टू मीट एव्हरीवन. सो ते खूप असतं. आणि असंच आपला ग्रुप पुढे कंटिन्यू राहील. कोणी भांडण नका करू, सगळेजण पण मिळून मिसळून राहूया आणि लवकरच भेटूया.
आणि प्लीज लवकर सगळ्यांनी भेटूया, कंटाळा आला आता घरी. सो सगळ्यांना हॅपी फ्रेंडशिप डे. हाय गाईज, कसे आहेत सगळे? होप तुम्ही सगळे ठीक असाल. खूप दिवस झाले तुम्हाला भेटलो नाही आहे आणि खूप असं काहीतरी मिस होतं आहे लाईफमध्ये असं वाटतं आहे. होप हे कोरोना लवकरच संपू दे आणि आपण सगळे पुन्हा एकत्र भेटू, खूप एन्जॉय करूया आणि पुन्हा कुठेतरी पिकनिकला जाऊया तसं आपण नेहमी जात असतो. आणि खूप मिस करतो आहे. लास्ट पिकनिक आपली जो हा पिक आहे, गोव्याची पिकनिक झाली तेव्हा आपण एवढे धमाल केली. ते आठवून खूप तुम्हाला मिस करतो आहे मी. आणि आज फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना विश करण्यासाठी खास हा व्हिडिओ बनवत आहे तुमच्यासाठी. आणि हॅपी फ्रेंडशिप डे टू ऑल. दरवर्षी आपण फ्रेंडशिप डेला कोण ना कोणतरी कुठेतरी, बरे पूर्ण ग्रुप नाही पण आपण कोण ना कोणतरी कुठेतरी भेटतच असतो. पण अनफॉर्च्युनेटली ह्या फ्रेंडशिप डेला आपल्याला एकत्र भेटता येणार नाही, पण ह्या व्हिडिओमधून आपण एकमेकांना विशेष देऊ शकतो आणि एकमेकांना भेटू शकतो. बोलायचं तर बरंच आहे, तसं तर आपण नेहमी बोलत असतो कॉलवरती वगैरे, व्हिडिओ कॉल्समध्ये. पण जसं आपण नेहमी एकत्र राऊंड टेबल करून सगळे भेटून एकमेकांबद्दल बोलत असतो. स्पेशली दिस आयडिया वॉज ऑफ माय डिअरेस्ट फ्रेंड सागर. जे प्रथा आपले मित्र सागर यांनी चालू केलेली आहे की सगळ्यांनी एकमेकांबद्दल काही ना काहीतरी बोलायचं. तर ते खूप मिस करतो आहे. एवढा वेळ नाही आहे व्हिडिओमध्ये, कारण असं जर बोलत राहिलं तर आपल्याला व्हिडिओ खूप मोठा होईल आणि वेगळाही खूप जाईल. पण शॉर्ट अँड स्वीट, लव यू ऑल. खूप मिस करतो आहे तुम्हाला. प्लीज लवकरात लवकर आपण भेटूया असं प्रे करा सगळ्यांनी आणि खूप खूप धमाल करूया. हॅपी फ्रेंडशिप डे टू ऑल ऑफ यू गाईज. लव यू ऑल. स्टे सेफ, स्टे हेल्दी, स्टे हैप्पी. और मेरे दिल के अजीज टुकड़ों, विश यू अ वेरी हैप्पी फ्रेंडशिप डे. Thank you, Nikki, for this great initiative that you took to actually recollect all the great memories from where we started. And I got to know this great bunch of people through Sarko. ठीक है, फ्रॉम कब 001 से या फिर 053 के डाउट्स और क्वेरीज पूछ के we got into here till date, and we all started this. और यहाँ तक हम वो जर्नी कंप्लीट किए. सो द फर्स्ट द मेंबर आई मेट वॉज सागर फ्रॉम ऑफिस. फिर उसके बाद में राहुल, फिर उसके बाद में नीलेश, फिर विनीत, और धीरे धीरे लाइक वन ऑन वन जैसे जैसे नए लोग, ऋषि, फिर जैसे सरको के बाहर, फिर अनिकेत, फिर ओमी, फिर उत्कर्षा, फिर and many people. I might miss the names, but please forgive me, it's not intentional. ठीक है. And one very unique thing about all this friends या फिर ऐसा extended family बोल सकते हैं, is that के मतलब कोई भी सिनारियो हो, कुछ भी हो, it never felt like a friend or something like that. It has always been an extended family or more than a family, because in all whatever situations or whatever difficulties we saw in group or whatever, group कभी टूटा नहीं. ठीक है. नाराज़गी यहाँ वहाँ गिले शिकवे होते हुए और होते रहते हैं. दैट्स अ पार्ट एंड पार्सल ऑफ लाइफ. एंड मेरे वजह से भी इफ़ एनी वन, मतलब इंक्लूडिंग एनी ऑल द मेंबर्स, अगर मेरे वजह से किसी को कुछ ऐसा डिस्कम्फर्ट या हुआ है, आई एम रियली सॉरी अबाउट दैट. आई डू रिकॉल सम ऑफ द मिस्टेक्स, बट दोज वर अनइंटेंशनल एंड नो इंटेंशन टू हार्म और एनी वन. बट स्टिल you all will be the great persons या फिर lifelines of life to whom I can always bank on. कभी भी कुछ भी ज़रूरत पड़े तो आँख बंद करके इन पे भरोसा किया जा सकता है, वैसा है. सो इट हैज़ से वैसा वर्ड, महान वर्ड बोलने के लिए नहीं, बट ऑनेस्टली दिस ग्रेट बंच ऑफ फ्रेंड्स एंड ऑल दोज all the members, I'm actually grateful to have them in my life, and I really trust them, and I really hope and wish good for everyone and in their health, their wealth, and their family members as well.
एंड या दैट्स इट. मतलब बहुत कुछ है, मतलब 2-3 मिनट की वीडियो में बातें कम पड़ जाएंगी, वैसा है. बट स्टिल लव यू ऑल एंड कीप स्माइलिंग, कीप ग्रोइंग इन लाइफ. And also not to forget about the memories that we have created, the adventures we have did, the team outings, the picnics, Goa, Ratnagiri, and all the resorts we have visited, Hasike Faware, and all those trolling and picture edits and all sort of things. Many things actually. एंड मतलब जितना बोला जाए या जितना ये किया जाए ना कम है. मतलब आई कैन गारंटी दैट अगर मैं 70-80 साल या फिर जो भी मेरा बुढ़ापा रहेगा, अगर मैं एंड की सांसें भी गिनता रहूँगा और उसमें से अगर मैं कुछ ऐसे पल या याद भी कर रहे ये, तो ये पल विल बी अनफॉरगेटेबल एंड आई विल ऑलवेज चेरिश दोज मोमेंट एंड स्टिल लॉट मोर मेमोरीज टू डिस्कवर. फ़िलहाल सब लोग एक लाइफ में बिजी है, बट आई एम प्रेटी श्योर कि और भी मेमोरीज हम लोग आगे क्रिएट करेंगे. एंड दिस बॉन्ड इज़ नेवर गोना एंड एंड टिल द एंड ऑफ द लाइफ और टिल द लास्ट ब्रेथ. लव you guys once again and sorry for a bit long video. Happy Friendship Day to all the yards of दिल दोस्ती दुनियादारी. D3 म्हणजे माझ्यासाठी दोस्ती with दिलदार दुनिया. I met all of you on the Goa trip. Starting with my and Bhav's group, Appy and Rishi. Appy and Rishi. Right from train मध्ये चढा, सीटची झोलझाल, बुकिंग, खाणं पिणं, 3 दिवसाचा पूर्ण प्लॅन ते थेट घरी येईपर्यंत सुपर डुपर केअरिंग. मस्तीखोर रीमा आणि त्या मस्तीमध्ये ॲड करणारी फ्लेवर्स मीन शशांक आणि राहुलांना. नेक्स्ट इज विनीत, न्यूकमर्सचा सुपर वेलकमर, कुठच्याही न्यूकमरला एकदम कम्फर्टेबल करणारा. साजिरियन गोजिरी, अश्विनियन वैष्णवी, टू स्वीट. संतूर मामा, सुपर स्टायलिश मम्मिया, खूप बडबड 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 बडबड, मज्जा आली शीतल बरोबर. हॉट अँड बोल्ड, उत्तू अँड नुपुरा. चंचल तितली ॲश डार्लिंग, हिचं सांगते कसं. लवकर लवकर तयारी करा, लवकर लवकर तयारी करा. स्वतः फर्स्ट तयारी करायची, नंतर पोरी आवरा, पोरी आवरा. आता ग्रुपचे डान्सर्स आणि लवली कपल, नटखट निकिता, समजूतदार सागर. बाई पिण्याची सोय, टॅटू इन्सिडेंट, धमाल, मस्त एन्जॉयमेंट. अजयला कसं विसरणार. धूमची सवारी, सुपर सॉर्टेड बॉय, भारी एकदम. ग्रुपची सुंदरी हेमा देवी, सायलेंट किलर निलेश. शेवटचं राहून गेलं ग्रुपचा संस्कारी मोस्ट वॉन्टेड मुंडा विराज मनसोड. बाय. हॅपी फ्रेंडशिप डे अगेन अँड आय विश आय गेट मोर अपॉर्च्युनिटीज टू क्रिएट मोर मेमरीज विथ यू. व्हिडिओ बनवणं पण एक टास्कच आहे. सुरुवात कुठून करू हेच कळत नाही आहे. चल, जिथून सुरू झालं तिथूनच सुरुवात करूया. सो आवर फ्रेंडशिप स्टार्टेड फ्रॉम सर्को अँड इट्स बिन 9 years नाव अँड आय एम शुअर इट विल बी फॉर एव्हर. तेव्हाचं बोललं तर ग्रुपमध्ये मुली खूप कमी होत्या आणि म्हणजे आम्ही 2-3 जणी होतो ग्रुपमध्ये. But over period this group kept on extending आणि 9 yearsमध्ये फक्त फ्रेंड्सच नाही वाढले आहेत तर आपले मेमरीज पण तितक्याच वाढल्या आहेत. आणि ते एका व्हिडिओमध्ये शेअर करणं तर इतकं पॉसिबल नाही आहे, पण आणि ऑब्वियसली आय एम नॉट दॅट गुड की मी ते नीट पण एक्सप्रेस करू शकेन. सो ऑल आय कॅन से इज आता हे लॉकडाऊनच्या 4 months इट फेल्ट लाईक एजेस, लाईक वी हॅवंट मेट फॉर एजेस. आणि मग म्हणूनच मी ते खूप जास्त मिस करते. आय एम मिसिंग द वे वी यूज टू मीट. मग आपण पार्टी करणं, आपण पिकनिक्सला जाणं, आपले हसी के फवारे, आपले गेम्स जसं ओनो,
देन हुगा बुगा आणि म्हणजे अ लॉट ऑफ मेमरीज. आणि आपली फ्रेंडशिप मेन म्हणजे इट इज नॉट जस्ट फॉर हॅविंग फन. वी आर इन फ्रेंड्स फॉर जस्ट हॅविंग फन, बट इट इज अ व्हेरी स्ट्रॉंग बॉन्ड. आणि वी आर फ्रेंड्स, we have friends, we are blessed with such friends that we can share things with them, not just our happiness but our sorrow as well. So making this video to tell my extended family that I miss you all a lot, and wishing them a very happy friendship day. So लवकरच भेटूयात. होपफुली हे सगळं लॉकडाऊन वगैरे बंद होईलच आता. आणि मी तर करोना जायची वाट बघत नाही आहे. बस लॉकडाऊन आणि अनलॉक होऊन दे सगळं. आपण भेटूयाच लवकरच. हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मजेत ना? तुम्हा सर्वांना मैत्री दिनाच्या खूप 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 मनपूर्वक शुभेच्छा. बाकी कसं चाललं आहे? मस्त चाललं आहे ना? तुम्हा सर्वांची खूप आठवण येते. या मैत्री दिनी तुम्हाला एक छोटंसं अर्ज करतो. आयुष्य नावाचं स्क्रीन जेव्हा बॅटरी लो दाखवतं आणि नातेवाईक नावाचा चार्जर जेव्हा मिळत नाही, तेव्हा पॉवर बँक म्हणून जे तुम्हाला वाचवतात ते माझे मित्र. जसे की तुम्ही सर्व माझ्यासाठी. तुमच्याबरोबर स्पेंड केलेला प्रत्येक क्षण आठवला की मनाला एक आनंद वाटतो. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा विश यू ऑल हॅपी फ्रेंडशिप डे. काळजी घ्या तुमची व तुमच्या कुटुंबियाची. लवकरच भेटू. टेक केअर. बाय. यारो दोस्ती बड़ी ही हसीन है, ये ना हो तो क्या फिर बोलो ये जिंदगी है. हॅपी फ्रेंडशिप डे गाईज. काय बोलू तुमच्याबद्दल. खूप काही आहे बोलायला, पण सुचतही नाही आहे. 5 वर्ष झाली आपल्या फ्रेंडशिपला. खूप पिकनिक, खूप सारे नाईट आउट्स, खूप काही एन्जॉय केलं आपण. बट सिरियसली ह्या लॉकडाऊनमध्ये जेव्हा सगळ्यांचे इमोशनल अप डाऊन चालू होते, त्यावेळेला आपण एकमेकांबरोबर होतो, एकमेकांचा सपोर्ट सिस्टीम होतो. वेदर इट्स हाऊजी सेशन, लुडो, किंवा आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती सेंड केलेले रेसिपीजचे फोटो असतील, किंवा मेम फॉरवर्ड्स केले असतील, एकमेकांची खेचणे असेल, ह्या सगळ्यामधून आपण एकमेकांबरोबर राहायचा जो प्रयत्न केला, एकमेकांना एकटं पडू नाही दिलं, ते इन्क्रेडिबल होतं. जे बोलतात ना, फ्रेंड इन नीड इज फ्रेंड इन डीड. ह्या खराब टाईममध्ये जेव्हा खरोखर इमोशनल सपोर्टची गरज होती, तेव्हा आपण सगळे एकमेकांसाठी आहोत. आणि इट शोज की किती ट्रू फ्रेंडशिप आपली आहे. मग तो डिओचा ग्रुप कॉल असेल, व्हिडिओ कॉल, अँड वी मेक शुअर की दो फिजिकली शक्य नाही आहे, फेब्रुवारीनंतर आपण भेटलो नाही आहे, फर्स्ट टाईम असं झालं आहे की आपण इतके महिने झाले आणि भेटलो नाही, बट व्हर्च्युअली आपण भेटून जे एकमेकांना सपोर्ट केलं आहे ते इन्क्रेडिबल आहे. आणि बस टाईम टेस्टेड फ्रेंडशिप आहे ही आता आपली. सो जस्ट वॉन्ट टू से आय लव्ह यू गाईज अँड हॅपी फ्रेंडशिप डे. अँड वन मोर थिंग, this time friendship day is on 2nd August, and 2nd August is Noop's birthday. So here's wishing you, Nupura, very very happy birthday.
मी तिथे नाही आहे तुझ्याबरोबर बड्डे सेलिब्रेट करायला, बट आय मेक शुअर दॅट तू जास्त मिस नाही करणार मला, किंवा कदाचित जास्त मिस करशील. सो अंटिल वी मीट नेक्स्ट टाईम, व्हर्च्युअली भेटच राहू. बाय. हॅपी फ्रेंडशिप डे. हॅपी बर्थडे नुपुरा. लव यू गाईज. मिस यू गाईज. सी यू ऑल सून. हाय एव्हरीवन. हाय नुपुरा. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे फर्स्ट ऑफ ऑल, आणि बाकी सगळ्यांना हॅपी फ्रेंडशिप डे. खरं तर आपल्याला फ्रेंडशिप डेची गरज नाही असं मला वाटतं, कारण का आपण जेव्हा भेटतो तेव्हा एक आपलं वेगळंच सेलिब्रेशन असतं आपल्यातच. आपल्या राऊंडमध्ये मारून गप्पा असेनात किंवा फटे एन्जॉय असे, एकमेकांचं खेचणं असो, किंवा हे सगळंच एक सेलिब्रेशनसारखंच असतं. सो मला असं वाटतं की हा दिल दोस्ती दुनियादारी असा 22 भिन्न जातीच्या प्राण्यांचा जो ग्रुप आहे, जे एकमेकांना 10 वर्षापासून, काही 5 वर्षापासून, काही 5 महिन्यांपासून एकमेकांना झेलत आहेत. नातं म्हटलं की तिखट गोड हे असतंच. सो भांडणं, प्रेम, पाऊस, ऊन, वारा, जसं म्हणाल तसं हे चालूच असतं, आणि हे चालूच राहू द्या. आणि आपण मेक शुअर करतो आणि करत आलो आहे आणि पुढेही करू की जसं आपण हॅपी मुमेंट्सला अवेलेबल असतो, एखाद वेळेस काही आपण जण हॅपी मुमेंट्सला नसतो अवेलेबल, पण सॅड किंवा गरजेच्या वेळी सगळेच असतात एकमेकांसाठी. सो मला असं वाटतं की तसंच आपला बॉन्ड असू द्यात, फक्त सोशल मीडियावर नाही किंवा फक्त दाखवायला म्हणून नाही, पण जेव्हा आपण इन रिअल जेव्हा भेटतो तेव्हा आपला एक वेगळाच बॉन्ड आहे सगळ्यांचाच. आणि आजही जर आपण सगळे भेटलो एकत्र तर बऱ्याच गप्पा आणि बरंच पेंडिंग असं सांगायला असेल. सो तुम्हा सगळ्यांना हॅपी फ्रेंडशिप डे. आणि तुमच्यासारखे सगळे मित्र मला सागर पुराणिक या प्राण्यामुळे मिळाले आहेत, सो त्यालाही थँक्यू सो मच. आणि तुम्ही असेच, आपण सगळे असेच एकमेकांशी भांडत राहूया आणि एकमेकांना शिव्याही घालत राहूया, पण एकमेकांसोबत राहूया, कारण का ते म्हणतात ना, भांडू देत पण नांदू देत. सो असं नांदत राहूया सुखाने. सो भेटू लवकरच. हॅपी फ्रेंडशिप डे. टिल देन बी सेफ. बाय. मैत्री, जेमतेम 2 अक्षरांचा हा निस्वार्थी शब्द. ज्याला ह्याचा अर्थ कळला तो ह्या जगातील सर्वात श्रीमंत माणूस. मलाही अशीच माणसं भेटली, ज्यांच्यासोबत मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे असं एक निस्वार्थी नातं जन्माला आलं. आणि ते म्हणतात ना, जहाँ दिल है वहाँ दोस्ती है, और जहाँ दोस्ती है वहाँ अपनी यारी और बहुत दुनियादारी है. कधी ह्यांचं होऊन गेलो कळलंच नाही. एक वेगळीच दुनिया, एक वेगळीच दुनियादारी. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में